स्वबळावर लढायचं, परंतु पिंपरी चिंचवड असेल किंवा पुण्यामध्ये पण थोडंसं असं म्हटलं जाते की आपण महाविकास आघाडीच्या अनुषंगाने लढायला. तुमचं म्हणणं बरोबर आहे. आज पुणे किंवा पिंपरी चिंचवड या भागातल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका आहेत, जिल्ह्यातल्या सुद्धा, जिल्हा परिषदा सुद्धा येते. विधानसभा लोकसभा निवडणुका आता संपलेल्या आहेत. लोकसभेत आम्ही जिंकलो, विधानसभेत आम्ही पराभूत झालो. त्याची कारणं काय आहेत ही अख्ख्या देशाला समजलेली आहे. तरी त्या पराभवानं खचून न जाता पुढल्या प्रत्येक निवडणुका, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका हे आम्हाला लढवाव्याच लागते आणि त्या दृष्टीने ही तयारी सुरू आहे. जो स्वबळाचा नारा दिलाय असं आपण म्हणता, याचा अर्थ महाविकास आघाडी जी आमची आहे 3 प्रमुख पक्षांची आणि त्याच्यामध्ये इतर अन्य घटक पक्ष आहेत, ती महाविकास आघाडी संपली, महाविकास आघाडी तुटली असा त्याचा अर्थ काढता येणार नाही. हा विषय मुंबई पुरत्या शहरासंदर्भातच आहे. मुंबई एक महाराष्ट्राची राजधानी म्हणून त्या मुंबईवरती असलेला शिवसेनेचा पगडा आहे अनेक वर्षांचा आणि मोठं शहर आहे. अनेक राज्य एवढी मोठी नाही आहेत आणि तिकडले प्रश्न, तिकडली बांधणी, तिकडली रचना ही वेगळी आहे. शिवसेनेनं सातत्यानं इथे मुंबईवरती आपली सत्ता, आपली पकड ठेवलेली आहे आणि ती तशीच ठेवायची असेल तर कार्यकर्त्यांचं आमच्या म्हणणं आहे की आपण स्वबळावर जायला पाहिजे आणि त्या कार्यकर्त्यांच्या भावना शिवसेना पक्षप्रमुखांनी व्यक्त केलेल्या आहेत. पण ही परिस्थिती इतर शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये असेल का, त्याच्याविषयी आता साशंकता आहे. आता पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, अन्य भाग असेल, तिथे तिन्ही पक्षांच्या लोकांचं म्हणणं आहे की आपण एकत्र लढणं गरजेचं आहे. तिकडे त्या त्या कार्यकर्त्यांच्या भूमिका लक्षात घेऊन आम्ही निर्णय घेऊ आणि नक्कीच कोणत्याही मागचा जो भूतकाळ आहे कालचा विधानसभांचा, त्याची चिंता न करता आम्ही या निवडणुकांना सामोरं जाऊ. मुंबई वगळता इतर शहरांमध्ये महाविकास आघाडी दिसू शकते. बघा, मी काय मगाशी म्हणालो की मुंबईतल्या आमच्या गटप्रमुखांची, पदाधिकाऱ्यांची ही भूमिका आमच्या बैठकीत आम्हाला जाणवलं. मन त्यांनी मोकळं केलं उद्धव साहेबांकडे. पण इतर भागातली परिस्थिती किंवा इतर भागातल्या भूमिका वेगळ्या आहेत. अनेक ठिकाणी, अनेक शहरामध्ये आमच्यापेक्षा आघाडीतले इतर पक्ष जरा जास्त ताकदीचे दिसत आहेत. एकनाथ शिंदे जे आहे ते उपमुख्यमंत्री पद घ्यायला तयार नव्हते, मात्र सर्व आमदारांचा मान ठेवून त्यांनी उपमुख्यमंत्री पद घेतला असा गौप्यस्फोट जो आहे तो गुलाबराव पाटलांनी केलेला आहे. मला त्याच्याविषयी काय म्हणते, त्यांच्याकडे आता काय गौप्यस्फोट कसले का. आता देवेंद्रजी फडणवीस हे जेव्हा मुख्यमंत्र्यांची उपमुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी त्यांच्या हायकमांडचा मान राखला. हायकमांडने त्यांना सूचना दिल्या की तुम्हाला ते पद स्वीकारावं लागेल, काही करून सत्तेत राहायचं, ही या सगळ्यांची एक भूमिका आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते, त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढली गेली आणि त्यांना असं म्हणतात की त्यांना 2024 सालीही आपण मुख्यमंत्री राहाल निवडणुकानंतर असंही सांगण्यात आलं होतं. तरी ते मुख्यमंत्री झाले नाहीत. मग कार्यकर्त्यांचा मान राखण्याचा प्रश्न येतोय कुठे. तुम्हाला भारतीय जनता पक्ष जे तुमचा हायकमांड आहे, त्यांचा हायकमांड कोण आहे? भारतीय जनता पक्ष आहे. दिल्ली त्याने आदेश दिला तर मला स्वीकारावं लागलं. त्याच्यामध्ये ह्याचा मान राखला, त्याचा मान राखला हे म्हणणं हे तर्कसंगत नाही. देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्या हायकमांडचा मान राखला, त्याच हायकमांडचा आदेश एकनाथ शिंदे यांना पाळावा लागला. त्यांनी जर उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं नसतं तर त्यांनी काय केलं असतं? काय केलं का? पर्याय काय होते? त्यांच्याकडे कोणताही पर्याय नव्हता. आपली कातडी वाचवण्यासाठी, आपल्यावरचे खटले थांबवण्यासाठी किंवा पुढे जो त्रास होणार आहे तो होऊ नये यासाठी त्यांना सरकारमध्ये जाणं, याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. ते गेले. त्यांचा प्रश्न आहे, त्यांचं राजकारण आहे. नवा उदय होईल असं एक अनेकदा म्हटलं जाते काही दिवसांमध्ये. दुसरीकडे शरद पवार आणि अजित पवार यांची पण जवळीक जी आहे ती वाढताना दिसते. आज ही
अजित पवारांनी शरद पवारांना फोन केल्याच्या